अजितदादांच्या बाबतीत आम्ही सर्वजण लढताना तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल आम्हाला शंका आहे, मला शंका आहे. जर मनामध्ये शंका असेल तर साहजिकच आपली अपेक्षा असते की एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर FIR व्हावा. मग अजितदादांची लढत असताना या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना सुद्धा दादांच्या बाबतीत साधा FIR मला या भागात करून दिला नाही, या महाराष्ट्रात करून दिला नाही. मग एक गोष्ट जाणून घ्या, एवढ्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत नेता गेल्यानंतर जर त्या नेत्याला न्याय देता येत नसेल तर मग सामान्य लोकांची आजची परिस्थिती काय? पण शेवटी लढावं लागतं. आणि जर प्रामाणिकपणे आपण लढलो तर 100% आपला विजय होतो आणि आपल्याला न्याय मिळतच. त्यामुळे दादांच्या बाबतीत आम्ही लढत आहोत आणि मी स्वतः असेल, आमचा परिवार असेल, प्रामाणिक मनाने आम्ही का प्रयत्न करत आहोत तर आमच्या जवळचाच एक व्यक्ती, माझा काकालाच जर त्यांच्यावर झालेली घटना, त्याच्या तपासाच्या बाबतीत आम्हाला न्याय देता येत नसेल तर उद्या एखादा शेतकरी आला, एखादा सामान्य व्यक्ती आला, एखादा विद्यार्थी आला, एका महिलेवर जर अत्याचार झाली, ती महिला आमच्याकडे आली, जर आम्ही आमच्या काकालाच न्याय देऊ शकत नसेल, नाही तर आमच्या काकासाठीच प्रामाणिकपणे जर आम्ही प्रयत्न करत नसेल तर उद्या जाऊन सामान्य व्यक्ती आला तर त्यासाठी आम्ही कधी प्रयत्न करणार? त्यामुळे दादांच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी समजून घ्या की कितीही संघर्ष मोठा असला तरी लढावं लागतं आणि आम्ही ते प्रामाणिकपणे तिथं लढत आहोत. पण जाता जाता शब्द हाही देतो की उद्या जाऊन तुम्हालाही कुठली अडचण आली तर तुमच्या बरोबर प्रामाणिकपणे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी तुमच्या बरोबर असू, असा शब्द या ठिकाणी देतो. तुमच्या या लढ्याला यश आल्याशिवाय राहणार नाही, कारण का तुमची एकजूट आहे. तुमची एकजूट जर तुटली तर मात्र त्या ठिकाणी आपल्याला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ही एकजूट तशीच ठेवा आणि तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी न्याय मिळेल अशी अपेक्षा करू. कारण का हा कॉन्ट्रॅक्ट आता टेंडरला तिथे जाणार आहे आणि टेंडर कोणाला मिळते हे सुद्धा त्या ठिकाणी बघावं लागेल. पण तुम्ही संघर्ष असाच चालू ठेवला, तुमच्या जमिनी सुद्धा वाचतील आणि आपला तिजोरीतला, आपल्या गरीबाचा, सामान्य लोकांचा पैसा अशाच दलालीच्या माध्यमातून जो वाटला जाणार आहे, वाया जाणार आहे, तो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी थांबवणार आहात. त्यामुळे तमाम महाराष्ट्राच्या लोकांच्या वतीने मी आपल्या सर्वांचंच या ठिकाणी आभार व्यक्त करतो की हा लढा तुम्ही जो उठवलाय, तो जो उभा केलाय, तो तर महत्वाचा आहेच आणि त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास इथं व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेतकरी.